महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या वतीनं सोलापूर शहरात पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणारा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे। शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर आणि नगरसेविका तथा स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांच्या पुढाकारातून शहरातील पर्यावरण संरक्षणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 56 निसर्गप्रेमी महिलांचा सन्मान करण्यात येणार असून त्यांना निसर्गवान किट प्रदान केले जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। रोहिणी तडवळकर यांनी सांगितले की भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राज्यभर राबवण्यात येत आहे। टेरेस गार्डन, नर्सरी, वृक्ष संवर्धन, सेंद्रिय शेती, पर्यावरण संवर्धन तसेच हरित उपक्रमांमध्ये सातत्याने कार्यरत असलेल्या महिला आणि महिला बचत गटांचा या माध्यमातून गौरव केला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले। रंजिता चाकोते यांनी सांगितले की निसर्गवान किटमध्ये माती खोदण्यासाठी लागणारी साधने, विविध प्रकारचे बियाणे, नैसर्गिक खत, हँडग्लोव्ज तसेच बागकामासाठी आवश्यक साहित्यांचा समावेश आहे। पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचा भाजप महिला आघाडीचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले। या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुधा अळीमोरे, नगरसेविका अर्चना वडनाल तसेच भारतीय जनता पक्षाचे शहर आणि महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। मुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी असलेल्या प्रभारी अर्चनाताई वडनाळ आणि आमच्या सहसंयोजिका श्वेता वनमाने यांच्यासोबत मी आपल्या सगळ्यांसमोर देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस 56वा वाढदिवस 22 जुलैला आम्ही महिला मोर्चा सोलापूर भारतीय जनता पार्टीतर्फे देवाभाऊ कृषी माऊली सोहळा असा कार्यक्रम आयोजित करत आहोत। नुकतेच मला सांगायला आनंद होत आहे की जुलै महिन्यामध्ये महिला कृषी विधेयक पास झालं। जशी प्रत्येक घरातली महिला ही महत्त्वाची असती, तिला महत्त्वाचे घटक मानले जाते, तसेच आत्ता आपली शेतकरी महिलासुद्धा तितक्याच प्राधान्याने तिलाही तेवढंच मालकी हक्क आणि निर्णय प्रक्रियेमध्ये मोठा अधिकार दिला जाणार आहे, ज्यामध्ये त्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्र असंही दिलं जाणार आहे। या मंजुरीमुळे महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारे महाराष्ट्र हे एकमेव पहिलं राज्य आहे असं मी अभिमानाने सांगू इच्छित आहे। तसेच आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रात 7.5 हॉर्स पॉवरच्या क्षमतेपर्यंतचं कृषी पंपामध्ये 48,000ची जुनी बिलं जी होती ती थकबाकी शासनाने 48,000 कोटी रुपयांची जुनी वीज बिल थकबाकी शासनाने पूर्णपणे माफ केली आहे। प्रत्येक शेतकऱ्यांची थकबाकी त्यांची जी कोरी होणार आहे पाटी, त्यामुळे या नव्याने वीज जोडणीही त्यांना मिळणार आहे। अशा ह्या कार्यक्रमाचं नियोजन या संकल्पनेमुळे केलं गेलेलं आहे। यामध्ये आम्ही सोलापुरामध्ये ज्या महिला नर्सरी चालवतात अथवा ज्यांचं टेरेस गार्डनिंग करतात, या आपल्या शहरी भाग असल्यामुळे या कार्यक्रमाचं नियोजन हे त्यांना किट वाटप करून करणार आहे। त्या किटची माहिती आमच्या नगरसेविका अर्चनाताई वडनाळ सांगतील की त्या प्रत्येक किटमध्ये काय असेल। या दरम्यान आम्ही एक भाजी कशी लावायची किंवा ही नर्सरी कशी मेंटेन करायची असं एक प्रशिक्षण 15 ते 20 मिनिट संबंधित त्या विभागाच्या मान्यवरांना बोलून तो कार्यक्रम आयोजित करत आहोत। पुढच्या किटची माहिती आमच्या प्रभारी अर्चनाताई वडनाळ आपल्याला देतील।